शिवाने जे आरोप केलेत ते खरे असतील का? पण डॅडी आता बदललेत, ते असं नाही करणार. ती अशी कोणाची जमीन खोटी कागदपत्र बनवून स्वतःची करून नाही घेणार. शत्रूनेच काहीतरी घोळ केला असणार आहे. नक्की शत्रूच असेल ना, की डॅडी इतरांच्या बाबतीत अजूनही बदललेले नाहीयेत? काही कळायला मार्ग नाहीये. खरं खोटं काहीच कळत नाहीये. डॅडी, त्या दोघांचा पण गेम वाजवायची सगळी व्यवस्था केली मी. तुम्ही फक्त हो म्हणा. हा वाजवा गेम आणि माती करा आमच्या प्रतिष्ठेची, प्रॉपर्टीची आणि तुमच्या भविष्याची. अहो डॅडी, पण ते आपल्या घरात घुसले आणि आपल्यावर हात उचललाय त्यांना असं सोडायचं का? तुमच्यामुळं आज जे काय झालंय ते तुमच्यामुळं झालंय. चिरंजीव, तुम्हाला काय गरज होती ते आम्हाला न विचारता त्या जमिनीचा व्यवहार करण्याची? आज तुमच्यामुळं त्या म्हातारीनं 4 चौघात आम्हाला ऐकवलं. आज तुमच्यामुळं त्या पोरीनं, शिवानं आमच्या कॉलरला हात घातला. आमच्या शालिंदर निंबाळकरच्या. आजपर्यंत या गावच्या लोकांच्या नजरेत आमच्याबद्दल जो धाक होता, जो आदर होता, त्याची माती केली तुम्ही. इज्जत कमवायला लय लागतो चिरंजीव. गमवायला एक चूक बास होती. कधी करणार तुम्हाला? डॅडी, हे फक्त मी तुमच्यासाठी केलं होतं. तुम्हाला जमिनी घ्यायला आवडतात, प्रॉपर्टी करायला आवडती, म्हणून मी हे सगळं केलं. नका करू असं चिरंजीव. फक्त आम्ही जे कमवलंय त्याची राखण करा, ते सांभाळा. हे असलं काहीतरी अर्धवट करायला जाऊ नका. ते नंतर आम्हाला निस्तरावं लागतं. डॅडी, मी अर्धवट काहीच केलं नव्हतं. सगळी कागदपत्र व्यवस्थित नीट बनवली होती. कुठे येते छत्री? आमच्या खास कप्प्यात ठेवून द्या. पहिल्यांदा डॅडींनी माझ्यावर हात उचलला, ते पण त्या शिवामुळे. तिला सुट्टी नाही आता. तिला याची किंमत मोजावीच लागणार. शिवा, थांब. मला जरा हे जमिनीचं प्रकरण नीट समजावून सांगशील का? हे बघ तुळजा, तुला कितीही सांगितलं तरी विश्वास नाही बसणार. शेवटी तुझे वडील आहेत ते. आणि म्हणूनच मला खरं काय ते जाणून घ्यायचं. ये बस बस. आता बोल. अगं, आम्ही तिथे जाऊन बघितलं तर त्या 7/12वर तुझ्या बाबांचं नाव आहे. त्या 7/12तला काहीतरी बदल करून ती जमीन हडपली अगं. आणि ती जमीन बाई आजीची. तिच्या आई वडिलांची शेवटची आठवण येते. तिने ती जमीन खूप कष्टाने नीट सांभाळली आहे. तिला ती जमीन आता मिळाली नाही तर खरंच ती खचेल. नाही, मी असं होऊ देणार नाही. आणि हे बघ शिवा, सूर्या डॅडींना देव माणूस मानतो आणि म्हणूनच मगाशी मला त्याच्यासमोर काहीच बोलता आलं नाही ग. मी आता तुला खात्रीने काहीच सांगू नाही शकत की यामागे माझे डॅडी आहेत की माझा भाऊ आहे. माझा भाऊ शत्रू 1 नंबरचा कपटी आहे.
आणि मला असं वाटतंय की त्यानेच हे सगळं केलं असावं. बरं मला एक सांग, ती जमीन तुमची आहे याचे काही कागदपत्र आहेत का तुझ्याकडे? माहित नाही ना ग. त्यांनी इथे सरकारी ऑफिसमध्ये सगळ्यांना पैसे चारले, त्यामुळे ते कागद मिळणं कठीण आहे. मग आता काय करणार आहेस तू? हे बघ, त्या जागेचे मूळ कागदपत्र मिळाले ना तर सगळंच सोपं होईल. पण ते कुठे मिळतील काय माहिती. मला माहित आहे, ती माझ्या ना माहेरीच असते आणि नेमकी कुठे असतील ना हेही मला माहित आहे. शिवा, मी ती तुला मिळवून देईन. फक्त सूर्याला काही कळू देऊ नकोस यातलं. आणि हा, प्लीज तुम्ही भांडू नका. एकमेकांना वाईट वाटेल असं काहीही करू नका. नाही करणार. चिरंजीव, आम्हाला नाही वाटत ती पोरगी गप बसल. धमकी देऊन गेली, काहीतरी करणार. नाही डॅडी, मला नाही वाटत ती परत येईल आणि परत यायची हिंमत पण कर. आणि आता जर ती आली ना तिला सोडणार नाही. ते बघितलं आम्ही. शेपूट घातलेली शेळी झाली होती तुमची. नशीब त्या अक्कल नसलेल्या वाघाला आम्ही बोलवून घेतलं. चिरंजीव, अहो तुमच्या वयात आम्ही कुस्त्या मारायचो. एका वेळी 5-5, 10-10 लोकांना लढवायचो. कोणाची टाप नव्हती आमच्या पुढे येण्याची. म्हणून हे नाव आणि शरीर कमवले. आणि तुम्ही डॅडी तवाची गोष्ट वेगळी होती. बरोबर. तवाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा आमच्या कामावर स्वतःवर लक्ष होतं आणि तुमचं लक्ष ऊसाच्या फडावर असतंय. तिथं जाऊन तुम्ही काय करता आम्हाला काय माहित नाही काय? सुधरा, लग्न करायचंय तुमचं. अगं इथे तर लॉक आहे. आता थांब. काय करतेस? अशाने कोणीतरी येईल. अगं हा गेट काय खुर्च्या सिमसिम म्हटल्यावर असं उघडणार आहे का? काहीतरी तर करावं लागेल ना. थांब. कोणाचे दिवस भरले? यावेळी शिट्ट्या मारतोय. डॅडी, मी बघून येतो. हा, ए, कोण आहे ना तिकडं? कोण आहे? डॅडीनं काय सांगायचं? कोण आहे तिकडं? ए पोरांनो, अरे इथं कशाला शिट्टी वाजवताय? हा? घरी जावा. तिकडे जाऊन शिट्टी वाजवा. इकडे जर शिट्टी वाजवली ना तर डॅडी तुमची शिट्टी वाजवतील बर का? हा? हट 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 हट. चला तिकडे. शिवा, या घरातले सगळे इम्पॉर्टंट पेपर्स या कपाटात असतात. इथे नक्की पेपर्स मिळतील ना? तुम्ही आला तर पाहिजे. अगं शिवा, हे तर लॉक आहे. अच्छा, गावात चावी कुठे असते माहिती? माहित नाही ग. उघडतेस का? हा, मी ट्राय करते. अहो डॅडी, कोण नव्हतं. टवाळ पोरं होती. चांगला दम भरून आलोय त्यांना. चिरंजीव, एक काम करा, जमिनीची कागदपत्र घेऊन या. आत्ता अहो ते ठेवलेत मी शेप मध्ये. सांगितलंय तेवढं करा. जा घेऊन या.
जोरात कर. कोणतरी येत आहे. शिवा, शिवा, चावी. ऐक ना, मिळाली का? नाही, थांब. सूर्यकांत जगताप म्हणजे ही सगळी जमीन सूर्याची आहे. या पेपर्सनुसार घराचा मालक, गावातील 100 एकर जमिनीचा मालक, मंदिराचा ट्रस्ट आणि पूजेचा अधिकार या ठेवी हे सगळं सूर्याच्या नावावर आहे. हे जर खरं असेल तर या कोट्यावधी संपत्तीचा मालक सूर्य आहे. पण हे डॅडीने त्याला सांगितलं का नाही? डॅडीने शिवाची जशी जमीन बळकावली तशीच सूर्याची जमीन पण बळकावली असेल ना? माझं ऐक, हे बघ, तू 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 मला वाटतं की तुझा जो आता भाऊ गेला ना, तो फाईल घेऊन गेला असा. तर तू आता ठेवून दे, आपण निघूया इथून. चल. या ना. काय करतोय? काही नाही, असाच बसलोय. पाहुणं की विचारू का तुम्हाला? विचारा की. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? वर्ष काय, आत्ताच लग्न झालंय आमचं. आत्ताच झालंय? तुमच्या? आमचं पण आत्ताच झालं. हो. अरे क्या बात आहे. तुम्ही लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? तसं काही सांगता येणार नाही, पण लवच समजा. आणि तुमचं? ऍक्च्युली आमचं पण तुमच्यासारखंच असं समजा. पण पाहुणं खरं सांगू का तुम्हाला, मला ना शिवाचं खरंच लय कौतुक वाटतं बघ. ती जेव्हा जेव्हा गावात यायची ना, तेव्हा गावातली माणसं तिला माझ्या संग बघून म्हणायची, ती का तुमचीच बहीण आहे का हो? आणि आमचा स्वभाव पण ना लय जुळतो बघा. म्हणजे जिथं बरोबर असेल ना तिथं बरोबर, जिथं चुकीचं आहे ना तिथं चुकीचं, असं साधा सरळ स्वभाव आहे आमचा. मला जसं खोटं बोलायला आवडत नाही ना, तसं तिला पण आवडत नाही. पण जेव्हा तिचं वडील गेल्याचं कळलं ना मला, तेव्हा लई वाईट वाटलं होतं. असं वाटलं होतं मुंबईला येऊन तिला भेटावं आणि तिला सांगावं, तू नको काळजी करू, मी आहे तुझ्या संग. पण तिच्या खर्चा पत्ताच माहीत नव्हता हो मला, आणि मी पण इकडे माझ्या जबाबदारीमध्ये अडकलो होतो, त्यामुळे आता चाललं नाही.
पण मला माहित होत शिवा अशी पोरगी आहे ना ती कधीच खचून जाणार नाही. ती लढणार, ती ताट मानेनं जगणार. आणि आज बघतोय ना मी तिने तिचं आयुष्य किती भारी उभं केलंय. तिने गॅरेज काय काढलं, घरासाठी उभी काय राहिली, आणि तुमच्यासारख्या एवढ्या चांगल्या माणसाबरोबर लग्न पण झालं. खरंच लय नशीबवान आहे बघा तुम्ही. तुमच्या आयुष्यात शिव आहे. एवढं ना, एवढं तुमचं भांडण होऊन सुद्धा तू तिचा एवढा रिस्पेक्ट करतोयस, फार छान वाटलं. भावनं भांडणाचं काय हो, भांडणं घरी समजत न होतच राहतात. तुम्हाला सांगू का, जगात ना असं कुठलंच नातं नाही जिथं भांडणं होत नाही. नातं ना असं आरशावानी असलं पाहिजे. म्हणजे जिथं राग आहे ना तिथं राग, जिथं प्रेम आहे तिथं प्रेम. म्हणजे जे आतमध्ये आहे ना ते बाहेर असलं पाहिजे. काय बरोबर बोलतोय ना मी? हो, बरोबर आहे. आणि शिवा पण तशीच आहे, बेधडक, खरी. अशी माणसं ना शोधून सापडत नाहीत बघ. पण तुम्हाला ती सापडली, आणि मला माहिती तिचं पण तुम्ही कधीच दुखवत नसणार. त्यामुळे तिला ना असंच जपत राहा. नववीला भूक लागली. हवा धनु दीदी कसली हावरी आहे ग तू? दे की ग, भूक लागली असेल ना तिला. हा आता नाही, आता अक्काचं लगीन होतंय का नाही, आता तिचे लाड आपण नाही पुरवायचे. आता तिचे लाड फक्त आणि फक्त दाजीच पुरवू शकतात, हो की नाही अक्का? हा हे बरोबर आहे. काय काय पोरींनो, मेहंदी झाली का काढून? हा झाली. अगं मग त्याच्यावर जरा साखर पाणी लावून या की. हा आजी, तुला माहिती का, मेहंदी जास्त रंगली ना तर म्हणे होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम वाढतं. होय तर मेहंदी रंगली की प्रेम वाढतंय, आणि प्रेम वाढलं की संसाराला पण लय गोडी येते. अगं पण आजी, आमच्या अक्काच्या हातावर तर मेहंदी आतापासूनच एवढी रंगली, उद्या तर कसलं भारी रंग चढल. हा अक्का, तुझा संसार लय सुखाचा होणार आहे बघ. अगं म्हणजे काय, एवढी ती गोड आहे पोरगी, मग तिचा संसार बी गोडच होणार की. मग विषय आहे का, आणि तो बी अमेरिकेत होणार आहे म्हणल्यावर गोडच होणार. हा अक्का, आम्ही बी एक करून कमणार अमेरिकेला तुझा संसार बघायला. धनु दीदी, तुझं इंग्लिश ऐकून ना तुला एअरपोर्ट वरनच परत पाठवून देतील अमेरिकेची माणसं. अंगा काय ग तेजू, तुझी पाठ टाकीन म्हणून कुणाला घेऊन जाणार आहेस? मी ते काय अजून ठरलं नाही, पण तिघी पण भांडताय आणि तिघींना पण यायचंय. पण आजी, तू तर असशीलच ना लग्नाला? म्हणजे काय, अगं कंबर मोडपर्यंत नाचणार आहे मी तुझ्या लग्नात. शिवा, आय एम सॉरी शिवा, आज तुझे जमिनीचे पेपर्स नाही मिळालेत, पण तू टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्या माहेरून ते लवकरात लवकर मिळवायचा प्रयत्न करेन. पण फक्त एक विनंती आहे ग, सूर्याचा मनात राग ठेवून ह्या लग्न घरात काहीही प्रॉब्लेम्स तू बाई तुळजा, खाल्ला ना धोका? नाही, आपली पर्सनॅलिटी अशीच आहे की कोणी पण धोका खाईल. पण अगं मी माझ्या हक्कांसाठी लढणारी आहे. माझ्या हट्टापायी कुठे खाडा घालणारी नाही आहे. आणि तुला माहिती आहे का, माहित नाही पण तुझ्याशी बोलून, तुझ्या सोबत राहून मला ना
हक्काची बहीण भेटली असं वाटतं. एकदम भारी वाटतंय. बहीण मानलंस ना तू मला, आता तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी. आपण दोघी मिळून आजीला तिची जमीन परत मिळवून देऊ बघ. भाई फक्त पेपर्स मिळवून दे, बाकी ही शिवा खंबीर आहे. हो ते तर दिसतच आहे, पण मलाही माझं बहिणीचं कर्तव्य पार पाडू दे. बरं ऐक, आता घरात गेल्यावर खूप सारे प्रश्न येतील. लग्न घरातली कामं सोडून आपण कुठे बाहेर फिरत होतो, म्हणून आपण त्यांना हे सांगूयात की पाय आपण मोकळे करायला गेलो होतो. गुड आयडिया. यब्बा चला. सूर्या, कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. तुला माहिती आहे ना, तुला खोटं बोलता येत नाही, आणि माझ्याशी तर नाहीच नाही. शिवाचा विचार करत होतास ना? तो जाग जे ती वागली ना, तो व्हायला नको होत. अरे ती माझी दोस्त आहे, आणि डॅडी मला देवासारखे आहेत. दोन्हीकडनं कात्रीत अडकलोय. काय करावं, कसं वागावं, काहीच कळणं झालंय मला. शिवाशी जे वागलो त्याचं पण वाईट वाटतंय, आणि तिने डॅडींची कॉलर पकडली त्याबद्दल त्यांचं पण वाईट वाटतं. सूर्या, कधी कधी आपल्यावर वेळच अशी येते की त्या एकाच वेळी आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभावाव्या लागतात. बघ ना, महाभारतात पण एकमेकांसमोर उभे राहून लढणारे एकमेकांचे नातेवाईकच तर होते. न्याय, सत्य हे नात्यांच्या पलीकडच्या गोष्टी, आणि ते नेहमी आपली परीक्षा घेत असतात. मला खात्री आहे सूर्या, या परीक्षेत तू नक्कीच पास होशील बघ. डॉक्टरीन बाई, तुम्ही नुसतं बोलणंच पेशंटला बरं करू शकता, माहिती आहे तुम्हाला? तुझं आत्ता कुठे बरं वाटतंय मला. मी खाली जातो, खालची व्यवस्था बघतो. सूर्य, मी आता तुला कसं सांगू? तू राक्षसाला देव मानलंयस. ज्या संपत्तीवर माझे वडील, माझा भाऊ मिरवतायत ना, ती संपत्ती तुझी आहे. ती डॅडींच्या हातात कशी गेली, का गेली, मला नाही माहित. पण मी ती आता शोधून काढणार आणि याच्या मुळाशी जाणार. ते सगळं तुला परत मिळवून देणार. जे तुझं आहे ते तुला मिळवून दिल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. शंका, अरे तुला ती वाघाची उजी आठवती का रे? अगं न आठवाय काय झालं, सुईन होती पर लय मायाची होती बघ. होय, अगं गावातले कितीतरी बाळातपणे केले तिने, पर तुला अशी कशी काय एकदम आठवली अचानक? अरे माझी मैत्रीण ती, तिला भेटायला जाईल म्हणती आज. अगं ती गेली की, म्हणजे देवा घरी गेली. हाय, पाहिजे हा, पाय पुढं कर. कर. हे बघ मी काय आणलंय, तुझ्या पायाला तेल लावलं ना, तुझा सगळा शिनोटा निघून जाईल. दे. अरे कशाला माझी सेवा करतोस एवढी? आजी, ह्याच्यात कसला आलाय कमीपणा? उलट मला पुण्य लाभं लागेल. अगं कर की पाय मोर. हा
नातूच आहे तुझा, घे सेवा करून घे, कर पाय पुढे. बाई आजी बाईजी, तू तरी मला चुकीचं समजू नको. हे बघ, तुझी जमीन कोणी कोणाला दिली, कशी दिली, मी सगळं हुडकून काढेन आणि तुझी जमीन ना तुला परत मिळवून देईन. अरे जाऊ दे की तो विषय. हे बघ, झालं गेलं समद गंगेला मिळालं. विषय डोक्यातनं काढून टाक. अरे एवढ्याशा त्या जमिनीच्या तुकड्यासाठी माझे काळजाचे जे 2 तुकडे आहेत का नाही, त्यांच्यातलं भांडण नाही बघवत रे. जाऊ दे, डोसक्यातनं एकदम विषय काढून टाक. काय आहे ना सूर्या, अरे देवान जेवढं आपल्या नशिबात लिहिलेलं असतं का नाही, तेवढंच आपल्याला मिळतं. बाकीचं सोडून द्यायचं असतं. हा, अगं पण होईल होईल शांतती बी. आणि पहिल्यासारखी तुमच्या दोघांची मैत्री. हा, तेव्हा आता डोसक्यातनं जमिनीचा विषय काढून टाकायचा. अरे लगीन घर हाय, मग समधी मज्जा करायची. तू म्हणशील तर सगळं विसरून जाईल. लय उशीर झालाय, तू आता आराम कर. हा तात्या, तुम्ही पण चल. होय होय, वा मोर तुम्ही, मी आलोच. तुला हांतरून टाकून देतो. हं? आले. तात्या मामा, हा? तात्या मामा, तुम्ही परत सुरू केली दारू? नाही नाही पुरी, ते जरा घरात आनंद आहे ना, म्हणून थोडीशी. बरं, ठीक आहे. पोरी, अगं काय काम होतं का माझ्याकडं? हो तात्या मामा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं. हा अगं मग विचार की पोरी. तात्या मामा, माझं माहेरचं घर म्हणजे डॅडींचं घर आणि या गावातील इतर ठिकाणी 100 एकर जमीन हे सूर्याच्या नावावर आहे. नाही पोरी, तसं काय नाही. अगं तसं असतं तर आपण असं राहिलो असतो का? तात्या मामा, प्लीज माझ्याशी खोटं बोलू नका. मला तुमच्याकडनं खरं ऐकायचं. अगं खरंच सांगतोय पोरी, खरंच सांगतोय. तात्या मामा, मी माझ्या डोळ्यांनी सगळे पेपर्स पाहिले. आता तरी खरं बोला माझ्याशी. तुम्हाला माझी शपथ आहे.
खरं आहे पुरी, लई जुन्या गोष्टी आहेत या. सूर्याला काय माहित नाही यातलं बघ. पण आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे ग? असा कसा अर्थ नाही तात्या मामा, ते सगळं तुमचं आहे. पैशांसाठी सूर्याची किती फरफट होते बघताय ना तुम्ही. अहो, एक पै जमा करून त्याने हे घर उभं केलंय. आता हे तेजूचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून तो पैशांसाठी झगडतोय तात्या मामा. आणि तरीही तुम्ही त्याला सांगत नाही. हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही त्याला सांगायला हवं. अहो, ज्या माणसाला तो त्याचा देव माणूस मानतोय त्यानेच त्याच्या जागेवर कब्जा केलाय, त्याच्या वाटेच्या गोष्टी लुबाडल्यात. हे बघा, आज शिवा जर इथे आली नसते आणि तिच्या जागेचा प्रॉब्लेम झाला नसता तर या सगळ्या गोष्टी तर मला कळल्याच नसत्या. तात्या मामा, तुम्ही इतकी वर्ष सूर्यापासून ही गोष्ट का लपवली? सोनबाई, मला नाही सांगता येणार. आणि सांगितलं तर तुला कळणार बी नाही बघ. ह्यो विषय इथं सोडून दिलेला बरा आहे बघ. इथं सोडून दिलेला बरा. बरं, ठीक आहे. तुम्हाला नाही सांगायचंय ना, मी सूर्याला जाऊन विचार. नको पुरी, असं नका करूस. नाही मोठा घोटाळा होईल ग त्यातनं. कुणाच काही भलं होणार नाही. नको. तात्या मामा, मला खरं काय ते ऐकायचं. प्लीज मला सांगा, नक्की नक्की काय घडलं होतं? बरे, सांगितलं तरी तुला कळणार नाही बघ. बरं असं समज की सूर्याच्या आईतनं निघून गेल्यावर मला माझ्या लेकरांना या गावात राहता यावं, त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट होऊ नये म्हणून मी आज सप्त्याचं मी पाणी सोडलं बघ. एवढंच नाही तर गावाच्या देवळाचा मान बी होता आपल्या घराला, तो बी सोडला. पतपिढीत मोठी रोकड होती, सोनं नाणं दागिनं समद गेलं पुरी, समद गेलं. आता का गेलं, कसं गेलं या नाही तुला सांगणार. आणि सांगितलं तर तुला कळणार बी नाही बघ. तुम्हाला विचारू बी नको, मी सांगणार बी नाही बघ. हा पण पुरी, तुला असं वाटत असेल का मी दारू पायी सगळं सोडलं तर? तसं नाही पुरी. तेव्हा मी दारूच्या थेंबाला बी हात लावत नव्हतो. ते समज गेलं आणि समजा इसराय मी दारू जवळ केली तर पुरी नाही सुरू शकलो बघ. आज मी शब्द डोळ्यासमोर तसंच्या तसं आहे बघ. नाही सुरू शकलो. तर पुरी मला एक वचन दे. यातलं सूर्याला तू काय सांगणार नाहीस बघ. वचन दे पोरी मला, मी तुझ्या पुढे हात जोडतो. सूर्याला कधीच काय सांगू नको बघ पोरी. तात्या बाबा, मी वचन देते तुम्हाला, मी कोणालाच काही नाही सांग. तात्या मामा, तुम्ही हा विषय सोडून दिलाय, पण मी नाही सोडणार. या घराचं गेलेलं वैभव मी परत आणेन. जे तुमच्या हक्काचे आहे ते तुम्हाला मिळवून दे. हा माझा शब्द आहे तुम्हाला, या घराला, या घरातील प्रत्येक माणसाला. आशू, टॉवेल घे, मी गरम पाणी आणते.
बरं आजी ऐक, मी आज ते जालिंदरकडे जाते. तू काय बी करणार नाहीस, आपण काय बी करायचं नाही आहे. अगं असं कसं आजी, शक्य नाही, तुझ्या हक्काची जमीन आहे ती, अशी सहज कशी सोडायची? शिवाय शक्य नाहीये ती. तुम्ही गेलता का नाही त्यांच्याकडं? काय झालं? त्याच्यामुळं तुझ्यात आणि सूर्याच्यात वाद झाला. तुम्ही दोघंही एकमेकांशी बोलत नाही. हे बघ, जे मी त्याला सांगितलंय ना तेच तुला बी सांगते. जमिनीचा विषय बंद, आपण काय बी करणार नाही. अगं पण ऐक ना, आपण शिव, कोणाला सांगूया नको, मी जाते गपचूपणी करून येते. अगं ते शक्य नाही आहे. आणि मी एक सांगू तुला, अगं ह्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघ की, लगीन कराय हा. आणि जमिनीचं काय का, आपल्या नशिबात असेल ना तर ती आपल्याला परत मिळेल, नाही तर आपण दात केली असं समजू की त्याच्यापासून काय अडलंय का आपलं? नाही ना. मग आणि एक सांगू शिवा, ही माणसं लई पिरमिळ आहेत का, मायेची माणसं आहेत. आपल्यावर काही प्रसंग आला ना तर आपल्यासाठी उभी राहतील ही माणसं. हा, जमिनीचं काय, नशिबात असेल ना आपल्या तर ती आपल्यालाच मिळणार. आणि माझा स्वामींवर विश्वास आहे. आजी बोलते ते बरोबर बोलते. यामुळे सूर्य आणि त्याच्या कुटुंबाला कसलीच अडचणी आली नाही पाहिजे. पण हे लग्न वगैरे झाल्यावर ना कुणालाच कळू न देता मी याचा सोक्षमोक्ष नक्की लागेल. शिवा, काय झालं? नाही ठीक आहे, काही नाही, आपण आवरायला घेऊ. चला ये, चल. ये. कसं आहे साशू? मजेत आहे. असं स्वतःला समजावतोयस? म्हणजे नाही, आपलं बोलणंच झालं नाही ना त्या दिवशी. नंतर अजून काय राहिलंय बोलायचं? नाही, काही राहिलं नाहीये. मी सगळं सांगितलं तुला त्या दिवशी. झालं. मग तू माझ्याशी असं तुसड्यासारखं का वागतोयस? म्हणजे काय काय म्हणजे तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. मी तुला एक्सपेक्टेड काय 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 बोललं पाहिजे अजून? एक्सपेक्टेड म्हणजे हे बघ, मला असं वाटलं होतं की तुला सगळं कळल्यानंतर तू मला माफ करशील, आणि तूच वाचवलंस ना मला त्या. आय एम रिअली सॉरी. काय आहे की मी तुला आता ऑनेस्टली सांगतो, मला फार अवघड होतं तुझ्याशी कुठल्याही विषयावर बोलताना. हां, आणि मला आत्ता ना मला कळत नाही की मी काय विचार केला पाहिजे किंवा माझा डिसिजन काय आहे. मला समजत नाही आहे, मी खूप कन्फ्युज्ड आहे. सो ओके. हो हो, मी समजू शकते, पण तुला असं नाही ना वाटत आहे की मी त्या दिवशी जे सांगितलं ते सगळं खोटं होतं? हे बघ, मी तुला शेवटपर्यंत काहीच सांगणार नव्हते. मी सगळं सत्य घेऊन जाणार होते माझ्यासोबत, पण तू थांबवलंस मला. तू विचारलंस म्हणून मी तुला सगळं सांगितलं. आणि आत्ता पण मी तुला शपथेवर सांगते की मी त्या दिवशी सगळं सगळं तुला खरं सांगितलं. मी काहीच खोटं बोलले नाही. बरं, आता मी आंघोळ करायची. थँक्यू. अरे हे असा गिझर असतो का कुठे? काय काय चाललंय? अगं पाणी तापवतोय मी. हे असं खाली काय हो. नसतं. नाही येते तर सांगायचं ना कोणाला तरी, मी केलं असतं. अरे येतंय, राहू दे मला. काय इथे टाकायचंय? मग आता इथे तू चूल पेटवली की बघ. अरे तिथे पाणी आहे ना? नाही, नाही पाणी यातनं टाकतात. हो बर. हो हे असं आहे होय. काय झालं? काय? हे बरं आहे तुझं.
असं एकटक बघत राहायचं आणि नंतर म्हणायचं कुठे काय 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 मी 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 काय मी ते तू गिझर पेटवणार गिझर काय गिझर बघ. तू असं बघत नको राहू हं. मी लाजी ना. ठीक आहे. सॉरी शिवा, मी ना काल जरा जास्तीच रिॲक्ट झालो. ठीक आहे, सॉरी नको म्हणूस. हक्क आहे तुझा. आपण हक्क आहे म्हणून मला ग्रँटेड नको हं पकडू. तू जसं वागतोयस ना त्याचा मला खरंच राग येतोय. कळत नाही नेमकं काय झालंय तुला. तू मला ते सांग ना. सांगेन, वेळ आल्यावर सांगेन. कधी येणार आहे वेळ? येईल ना, तू गोष्टच तशी आहे तर वेळ सांगेन मी तुला सगळं. ठीक आहे. हे बघ, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे.